नाशिक रोड, महात्मा गांधी रोड, सत्कार पॉईंट तसंच सुभाष रोड परिसरातील महानगरपालिकेच्या मालकीचे व्यावसायिक गाळे तसंच टाउन हॉल इथल्या महात्मा गांधी सभागृहाची अत्यंत दुरावस्था झाल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या दोन्ही ठिकाणांचं तातडीनं नूतनीकरण करण्यात यावं अशी जोरदार मागणी नगरसेविका श्वेता निर्मल भंडारी यांनी प्रभाग सभेत केली आहे। महात्मा गांधी रोड, सत्कार पॉईंट तसंच सुभाष रोड परिसरात गेल्या 30 ते 40 वर्षांपासून महानगरपालिकेचे अनेक व्यावसायिक गाळे आहेत। मात्र या गाळ्यांच्या देखभाल तसंच दुरुस्तीकडे मनपा प्रशासनानं सातत्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। अनेक गाळ्यांची छते, भिंती व इतर संरचना अत्यंत जीर्ण झाल्या असून कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त होते। दरम्यान या धोक्याची प्रचिती बुधवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारासानी सत्कार पॉईंट इथल्या सुनील क्लॉथ सेंटरचे संचालक सुनील बेदमुथा हे दुकान उघडण्यासाठी गेले असता गाळ्याच्या छताचा काही भाग अचानक त्यांच्या अंगावर कोसळला। सुदैवानं ते थोडक्यात बचावले आणि मोठी जीवितहानी टळली। याच परिसरातील अभय किराणा या दुकानाच्या गाळ्याचे छतही धोकादायक स्थितीत असल्याचं अभय धाडीवाल यांनी समोर आणून दिलंय। या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। महापालिका दरमहा विविध कर आणि भाडे नियमितपणे वसूल करते। भाडे थकल्यास तात्काळ नोटिसा बजावल्या जातात। गाळे सील करण्याची कारवाई देखील केली जाते। मात्र गाळ्यांची दुरुस्ती, देखभाल आणि नूतनीकरण करण्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप या व्यापाऱ्यांनी केलाय। कर आणि भाडे वेळेवर घेतलं जातं, पण सुरक्षित सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय। याच परिसरातील टाउन हॉलमधील महात्मा गांधी सभागृह देखील अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्याच्या नूतनीकरणाकडेही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा नगरसेविका श्वेता भंडारी यांनी प्रभाग सभेत उपस्थित केलाय। हे आपल्या लक्षात ठेवून त्यांच्या बाजूला तबई केलेलं आहे, त्यांचं जो स्लॅब आहे तो खाली आलेला पूर्ण पाणी पण गळतंय आणि इतकी रिस्की झाली ती बिल्डिंग की म्हणजे ते थोडक्यात वाचवलेले सुनील क्लॉथवाले तर ते म्हणे की म्हणजे थोडक्यात साईडला झालं त्यामुळे तर ते थोडक्यात वाचवलेलं आहे। तर त्या नगरपालिकेच्या बिल्डिंगला तुम्ही परत रिडेव्हलपमेंटला द्या। महात्मा गांधी सभागृह जे आपल्या प्रभागात इतकं मोठं सभागृह आपल्या लक्षच नाहीये, जिथून नगरपालिकेला उत्पन्न मिळणार आहे अशा ती बिल्डिंग पण आणि ते सभागृह पण दोघी गोष्टींकडे महापालिकेने लक्ष दिलं पाहिजे। आयुक्त मॅडम, तुम्ही लक्ष देऊन बांधकाम विभागाला सांगून ती रिडेव्हलपमेंटला टाकून आपल्याला तिथून उत्पन्न मिळणार अशी ती वास्तू आहे, तर तिथे तुम्ही लक्ष द्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे। आणि दुसरं, सभागृहाची सद्यस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रभाग सभेत बोलताना नगरसेविका श्वेता भंडारी यांनी सभापती तसंच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी येऊन व्यापाऱ्यांच्या गाळ्यांची तसंच महात्मा गांधी सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि तातडीनं नूतनीकरणाची कामं हाती घ्यावीत अशी जोरदार मागणी केली आहे। भविष्यात कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनानं त्वरित निर्णय घेऊन नागरिक तसंच व्यापाऱ्यांच्या जीविताचं संरक्षण करावं असंही त्यांनी ठामपणे नमूद केलंय। या मागणीमुळे मनपा प्रशासन आता कितपत तत्परतेनं कारवाई करतं याकडे व्यापारी, नागरिक आणि परिसरातील रहिवाशांचं लक्ष लागलंय। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।